नमस्कार, मानदेश प्रायमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या आपण मान तालुक्यातील आंधळी गावामध्ये आहे. आंधळी गावातील एक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर असतोय. आंधळी गावचे सरपंच दादासाहेब काळे यांनी माणुसकीचा उंबरठा हा उपक्रम, ही संकल्पना आपल्या गावात राबवली आहे. नक्की ही संकल्पना काय आहे हे आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमधून. तुम्ही या माझ्या पाठीमागे पाहताय, इथे एक खोली त्यांनी तयार केलेली आहे आणि त्याच्यावरती लिहिलंय माणुसकीचा उंबरठा ग्राम अतिथीगृह. त्या खाली लिहिले, पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाहीत, त्यांना वाचावंच लागतं. आणि गावामध्ये जे पाहुणे येतात, आता काय संकल्पना आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. परंतु ही रूम त्यांनी गावात बनवलेली आहे. गावात जे पाहुणे येतात, अतिथी येतात, आपल्या सोबत सरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत. खूप खूप स्वागत तुमचं. तुमची ओळख पहिल्यांदा करून द्या. मी श्री दादासाहेब जगन्नाथ काळे, लोकनियुक्त सरपंच आंधळी. तुम्ही जी ही संकल्पना राबवली, माणुसकीचा उंबरठा, संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलाय. ही नक्की संकल्पना काय आहे, काय सांगाल? आपण पाहताय की आंधळी हे एक कृषी संपन्न असं गाव आहे. आंधळी फार पारंपरिक असं गाव आहे. तुम्ही पाहताय की आमच्या केळीची, देशी केळीची जी शेती आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या केळांचा विषय राहतो. आणि या अभियान दरम्यान म्हणसाल तर अभियान दरम्यान आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम असे वेगवेगळे घेतले. जसं की आम्ही प्राथमिक शाळेमध्ये मी कसा घडलो हा उपक्रम पहिल्यांदा आम्ही सुरू केला आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व युवा पिढीला नवीन नवीन वक्ता देण्याचं काम केलं. मग त्यामध्ये कलेक्टर साहेब आहेत, BDO साहेब आहेत, प्रांत साहेब आहेत, डेप्युटी CO साहेब आहेत, CO मॅडम आहेत, SP साहेब आहेत आणि या तालुक्याचे मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ हेही आम्हाला मी कसा घडलो यामध्ये आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या संकल्पनेतून आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू झालं. या अभियानामध्ये आम्ही काम करत असताना दुसरा आम्ही उपक्रम असा घेतला की 7 ते 9 TV आणि मोबाईल बंद गावामध्ये केला. त्यामध्ये 7 वाजता आमचा भोंगा वाजतो. 7ला आमचा बरोबर भोंगा वाजला की सर्व पालकांचे, मुलांचे TV आणि मोबाईल बंद होतात आणि 2 तास त्यांना पूर्णपणे अभ्यासासाठी वेळ दिला जातो. 9 वाजता भोंगा वाजतो, त्यांना फ्री टाइम केला जातो. त्यानंतर आम्ही लोकसहभागातून आम्ही बैलगाडी शर्यत घेतली. महाराष्ट्रामध्ये पहिला प्रयोग की लोकसहभागातून आणि लोकसहभागासाठी दोन्ही गोष्टी यातून आम्ही साध्य केल्या. आणि शेतकऱ्यांचा जो कणा आहे, बैल आणि हे देशी गाय टिकली पाहिजे, देशी वाण टिकला पाहिजे, या अनुषंगाने बैलगाडी घेतली. कुस्तीचं मैदान घेतलं, क्रिकेटचं मैदान घेतलं. आणि असं वेगवेगळे संकल्प करत असताना आमच्या गावामध्ये फार मोठं गाव असल्यामुळे या गावामध्ये बहुरूपी येतात, आराधी समाज येतो, घिसाडी समाज येतो, पिंगळा येतो, नंदी बैलवाला येतो. आणि हे लोक आले की ह्यांना पाल घालून राहण्याची परिस्थिती असते. मग पालामध्ये आपण पाहतोय की उन्हाळ्याचे दिवस असले त्यांना ऊन लागते, पावसाळ्यात दिवस असले पाऊस लागतोय, हिवाळ्यात दिवस असले थंडी लागते. याही पेक्षा पुढे जायचं झालं तर सरपडणारे प्राणी आहेत, इतर सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांना असं उघड्यावरती राहण्यासाठी त्यांना जीवाच्या आपण स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली पण त्यांना आपण राहण्याची सोय नाही करू शकत. ही एक गांभीर्य ओळखून आमच्या सर्व टीमनी विचार घेतला की आपण त्यांच्यासाठी एक रूम उपलब्ध चांगली करून देऊया. आणि त्याच्यातून आम्हाला संकल्पना सुचली की बाबा काय त्यांचं, मग त्या रूमला नाव काय देऊ, तर आपण माणुसकीचा उंबरठा म्हणून त्यांना नाव देऊ. आणि ग्राम अतिथी विश्रामगृह, ती गावात येणारे प्रत्येक पाहुण्यासाठी हे निवासस्थान, या संकल्पनेतून आम्ही ते आपण पाहिलं आता की एक छानशी आम्ही अशी रूम त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. पूर्ण त्याच्या समोर असा अंगण चांगलं त्यांना करून दिलेलं आहे. आणि त्या माध्यमातून जो या ठिकाणी येईल तो या ठिकाणी समाज राहतो चांगल्या पद्धतीने. त्यांना बिलकुल कुठल्याही पद्धतीचा त्रास होत नाही. आणि त्यांना इथं आल्यानंतर तुम्ही काय आमच्या आराध्य बांधवाच्या गोष्टी ऐकल्या किंवा घिसाडी बांधवांच्या त्यांची कहाणी ऐकली तर त्यांना एक आधार मिळाला की आंधळीमध्ये यायला त्यांना एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं की आपल्यासाठी गावाने इतकी चांगली रूम बनवून दिली. त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी येऊन राहत असतात. मंडळी, आंधळी ग्रामपंचायतीचे सरपंच दादासाहेब काळे हे अनेक वेळा आपण पाहतोय की विविध अंगाने चर्चेत राहतात आणि त्यांचा माणुसकीचा उंबरठा हा ही संकल्पना महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे. आम्हाला तुमच्या गावाबद्दल सांगा. गावाची लोकसंख्या किती, तुम्ही किती दिवस झालं गावाची सेवा करताय? माझ्या गावची 759 कुटुंब संख्या आहे. 3975
2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे आणि आमची या सध्याची 12ची ग्रामपंचायतीची बॉडी आहे. आणि माझ्या पत्नीने 2007ला इथं बिनविरोध सरपंच म्हणून काम केलं. 2012ला जिल्हा परिषदेची सदस्य होण्याची संधी मिळाली. 2017ला पुन्हा लोकनियुक्त होण्याची संधी मिळाली आणि तिसरी टर्म आहे की मला तिसऱ्यांदा गावाने सरपंच म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. मी शतशः माझ्या गावातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार एवढ्यासाठी मानेन, कारण त्यांनी माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातील मुलाला 3 वेळा सरपंच होण्याची संधी दिली. याच गावाने मला बिनविरोध सोसायटी चेअरमन होण्याची संधी दिली आणि माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या मुलाला एवढी संधी दिल्यानंतर मी गावचं काहीतरी देणं लागतो. म्हणून तुम्ही पाहत असाल की गावाच्या पूर्ण जी रूपरेषा आहे तो गावातल्या विकासाची गंगा आहे. नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही ती गंगा अतिशय चांगल्या पद्धतीनं गावामध्ये काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपण पाहताय की गावामध्ये झालेला विकास असेल, मग तो आमचं गार्डन असेल, जिम असेल, व्यायामशाळा असेल किंवा प्रत्येक अंगणवाडीला, प्रत्येक शाळेला सोलर सिस्टीम असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राला सोलर सिस्टीम असेल, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो नाही. एवढंच नाही, तुम्हाला सांगेन की दहिवडी आपलं तालुक्याचं ठिकाण आहे, पण दहिवडी सारख्या ठिकाणी 1 किलोमीटर अंतराचं बंदिस्त गटर 3.25 फुटाचे पाईप टाकून आम्ही आंधळीमध्ये केलंय. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा बंदिस्त गटरची काय गरज आहे, आणि या अनुषंगाने आम्ही 1 किलोमीटर पाईप टाकून त्या ठिकाणी बंदिस्त गटर केलेलं आहे. DWAT सारखा प्रोजेक्ट की जेणेकरून गावचं जे गटराचं पाणी आहे ते थेट नदीमध्ये जात होतं, त्यासाठी आम्ही DWATचा प्रोजेक्ट केलेला आहे. त्यामध्ये कर्दळीची लागवड केलेली आहे की जेणेकरून त्यातून पाणी, जी गटराचं पाणी त्यामध्ये हे करून थांबवून पूर्णपणे पाण्याचं शुद्धीकरण करून आम्ही नदीमध्ये सोडलेलं आहे. म्हणजे अशा खूप गोष्टी, सामाजिक गोष्टी, गाव हिताच्या गोष्टी गावाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. आणि या गावातील सर्व आमच्या गोष्टी जी करत असतो आम्ही, आमच्या सर्व इथल्या नेते मंडळीच्या, सर्व ग्रामस्थांच्या, सर्व आमच्या युवा कार्यकर्त्याच्या माध्यमातून ह्या आम्ही सर्व गोष्टी करत असतो. तर बघितलं मंडळी, आंधळी ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम माणुसकीचा उंबरठा त्याबद्दल आपण जाणून घेतलं. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी इथं अतिथी येऊन राहतात सुद्धा. तुम्ही या फळ्यावरती त्यांचं नाव बघू शकता. विक्रम रमेश कदम, आराधे, विजय बापू पवार घिसाडी हे या ठिकाणी आतापर्यंत येऊन राहिलेले आहेत. आणि इथं त्यांनी ते नोंद आहे, सगळे बघू शकतात कोण राहतंय कोण नाही. आणि ही त्यांची रूम आहे. अशा प्रकारे माणुसकीचा उंबरठा ही संकल्पना प्रत्येक गावात राबवली पाहिजे. प्रत्येक गावातील सरपंचांनी ही संकल्पना आपल्या गावात राबवली पाहिजे. कारण खरंच माणुसकीचा उंबरठा खूप संकल्पना भारी आहे. महाराष्ट्रातील सर्व सरपंचांनी ही संकल्पना आपल्या गावात राबवली पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.